गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर माझी सुरुवात होते दिवसाची कुत्र्यांना फिरवायला न्यायला जाऊन. तर आमच्या घरात कसं आहे, आम्ही नाश्ता करत नाही. आमच्यात डायरेक्ट जेवण असतं 10-10:30 वाजता, कारण मिस्टर माझ्या हॉटेलला जातात जेवून. तर चहा वगैरे पिलेला, खरं त्याचा व्हिडिओ करायला मिळाला नाही, कारण मला एवढी सवय नाही आहे अजून ब्लॉगिंगची. हळूहळू होईल. मग आज जेवणात होतं कोबीची भाजी आणि पिठल्याची पोळी. त्या पिठल्याच्या पोळीची आणि मी रेसिपी लवकरच टाकीन आपल्या पेजवर. तर मी फुलके करायला लागले. फुलकेचं तर मी व्हिडिओ टाकलेलाच आहे. प्रत्येक व्हिडिओमध्ये फुलके येतातच माझ्या. आणि असं मग आम्ही जेवून घेतलं मस्तपैकी. मग मी माझ्या कुत्र्यांना खायला घातलं. दुपारी व्हिडिओ करायला मिळाला नाही, कारण सगळं करून दमलेली, सो व्हिडिओच्या लक्षात नाही राहिलं. मग नंतर मी सगळं कट्टा वगैरे साफ करून घेतला संध्याकाळच्या सूपसाठी. म्हणजे मिस्टरांना संध्याकाळी जेवायला सूप हवं होतं. आमच्या घरात मोस्टली सूपच असतं संध्याकाळी. कधीतरी काहीतरी वेगळं असं बनवायचं असेल तर बनवते, नाही तर मोस्टली सूप असतं संध्याकाळी. सूप, डाळ भात किंवा सूप, चपाती, भाजी, जसं ज्यांना जे हवं असेल त्या हिशोबाने मी बनवते. मग आज मिस्टरांना हवं होतं टमॅटोचं सूप. तर कट्टा तुम्ही बघितलास किती घाण होता, तो सगळा साफ करून घेतला. आणि त्यानंतर मग मी गेली आवरायला आणि म्हटलं आवरतेच तर व्हिडिओ करून घेऊया, बघते आपल्याला जमते का. मग त्याचा पण व्हिडिओ केला आहे मी. बघा मला जमलं आहे का. आणि मला माहिती आहे माझ्या कपाटात खूप पसारा दिसतो आहे, पण त्याचं ॲक्च्युली कपाटाचं जे दरवाजा आहे ते तुटला आहे, कारण भरपूर वेळा शिफ्टिंग वगैरे झाले. सो तर आता मी दिवाबत्ती वगैरे करून झाल्यावर सूप बनवणार आहे. तर हे माझं छोटंसं मंदिर आहे. माझी पोरगी अभ्यास करत होती, बघितलंच असाल तुम्ही. तर असं म्हणतात की मंदिरात फोटोज वगैरे ठेवायचे नसतात, म्हणून मी पप्पांचा आणि भावाचा फोटो वेगळीकडे ठेवला आहे. ते नाही आहेत सध्या, तर त्यांचा फोटो मी वेगळीकडे ठेवला आहे. हे माझं छोटंसं तुळशी वृंदावन आहे. आज पाऊस भरपूर पडत होता, म्हणून मी तुम्हाला ते दाखवलं. आणि मी आता धूप लावून सूपची तयारी करून घेणार आहे. मी सूपचा व्हिडिओ लवकरच माझ्या चॅनलवर पोस्ट करणार आहे, सो तुम्ही बघू शकताय. आणि मला प्लीज सबस्क्राईब करा जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील, आणि लाईक कमेंट आणि शेअर करा. आणि माझे व्हिडिओजला भरपूर प्रतिसाद द्या. तुम्ही बघूच शकताय मी कशा परीनं सगळं सूपची तयारी करून आता सूपला मी फोडणी टाकणार आहे तुपात. मग ते झाल्यावर मी माझ्या मिस्टरांना खायला देणार आहे सूप, प्यायला देणार आहे सूप. तर बघू शकताय सूप तयार झालेला आहे. आता मी मिस्टरांना प्यायला दिले. माझे मिस्टर फोनवर बोलत पित आहेत. हे मी आणि मम्मी आहे. तर अशा तऱ्हेनं आजचंच ब्लॉग मी संपवत आहे. थँक्यू.